हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज एक आपले सर्व लेडीजसाठी, स्त्रियांसाठी हवं असलेलं व्हिडिओ घेऊन आलेली आहे. बरेच मुलींनी मला सांगितलं, मॅडम आम्हाला अशा गुड क्वालिटीज सांगा, ॲज ए मदर, ॲज ए वाईफ आम्ही डेव्हलप करायला पाहिजे, म्हणजे आमचं आयुष्यही सुखानं जाईल आणि बाकीच्यांचं आयुष्य पण सुखकर होईल. का म्हणजे आजचं सगळं बघून त्या पण कंटाळल्या होत्या. अहो, बायकाच आपल्या नवऱ्यांना मारतात, काय आहे ह्याच्यापुढे कसा विश्वास ठेवायचा आपण? मुलांनाही भीती वाटते, नो डाऊट. मुलींना भीती असं नाही, पण मुलांनाही. त्यामुळे मी आज मुलींना म्हणजे स्त्रियांना हव्या असलेल्या काही बेस्ट क्वालिटीज ॲज ए वाईफ अँड ॲज ए मदर सांगणार आहे. पहिलं, अंडरस्टँडिंग, लव, एफेक्शन. हे बघा, ॲज ए वाईफ म्हणजे पार्टनर म्हणून आपण येतो. आता 25 वर्ष वय आहे म्हणून सांगा, तेव्हा आपण एकमेकांना भेटतो, लग्न होते, मग आपण एकमेकांना किती जीवाला जीव लावतो, किती प्रेम करतो, किती विश्वास ठेवतो, हे खूप महत्त्वाचं आहे दोघांच्याही दृष्टीनं. पण आज मी इथे स्त्रियांबद्दल बोलणार आहे, म्हणून मुली किंवा स्त्रियांबद्दल बोलते. त्यामुळे एवढा आपल्यावर प्रेम करणारा नवरा आहे, मग त्याची आपण काळजी घ्यायला पाहिजे का नाही? हां, तो आपला बेटर हाफ आहे, तोही त्याचं काम करत. आपल्यालाही असतात प्रॉब्लेम, नाही म्हणत नाही. घरात नोकरी करणार तरी खूप घरातली कामंही असतात, बाहेर नोकरी करणार ते तर आहे. पण हे सगळं करून आपल्या नवऱ्याला काय आवडते, काय नाही, हे बघून जरा काळजीपूर्वक करणं हे आपलं काम आहे. ड्युटी म्हणून नव्हे, प्रेमानं करणं, ते जीव ओतून करणं. थोडक्यात सांगायचं म्हणजे जीव ओतून करणं हे महत्त्वाचं आहे पहिलं. मग तुम्ही एवढं प्रेम केलात का नाही, आपोआप एफेक्शन पण निर्माण होतीये. लोणचं कसं मुरून मुरून चांगलं होतंय, तसं आपण एकत्र राहायला लागल्यावर दोघांचंही स्नेहसंबंध एवढेच उत्तम होत चालतात. आता दुसरं, मुलांबद्दल. मुलांनी काही आपल्याला मागितलं होतं, मला जन्म द्या, मला जन्माला घाला म्हणून नाही. आपण आपल्या आनंदासाठी त्यांना जन्माला घातले. त्यामुळे त्यांची प्रत्येक गोष्ट करताना आपल्याला आनंद मिळतो. त्यांना बघताना, त्यांना खायला घालताना, त्यांच्याबरोबर खेळताना. सो एन्जॉय इवन ॲज ए मदर. हे सुद्धा खूप चांगलं एन्जॉयमेंट. आपल्याला खूप आनंद मिळतो त्यांना खायला घालताना, ते मागितलेलं करून देताना, त्यांचा अभ्यास घेताना, त्यांना चांगले संस्कार शिकवताना, हायजीन शिकवा. हे सगळं करावं पण लागते. नुसतं प्रेम करायचं म्हणजे वाटेल तसं सोडून टाकायचं नाही. हायजीन, संस्कार हे सगळं महत्त्वाचं आहे. आणि असं म्हटलं जाते, मदर इज द बेस्ट टीचर. पहिली गुरु ही आई असते. त्यामुळे मुलांना चांगले संस्कार देणं हे पण आपलं आहे. आणि हे सगळं करताना तर फेस आपण एन्जॉय करायला पण पाहिजे. एन्जॉय करायला पाहिजे म्हणजे नो डाऊट त्यांना रागवायलाही लागते कधी कधी 2 फटके पण द्यावे लागतात, नाही म्हणत नाही मी. पण हे सगळेच आपल्याला खूप आनंद मिळतो. आणि हे सगळं करत असताना आपण आपल्याकडे लक्ष द्यायला पाहिजे का नाही? हो, द्यायला पाहिजेच. मग आपण करिअर करत असाल तर करिअर बदल, किंवा तुमच्या काही आवडीच्या गोष्टी असल्या तर त्या डेव्हलप करा घरातले घरात. आणि बहुतेक स्त्रियांना असं वाटते बघा, माझा तरी अनुभव आहे, मला तर पहिल्यापासूनच वाटायचं, आपण नुसतं बसून
खाता कामा नाहीये. आपलं आपण काय तर मिळवावं, आपण काय तर करावं, असं बहुतेक स्त्रियांना हे वाटते. त्यामुळे त्याच्यासाठी आपण काय करतो हे सुद्धा विचार करा. नोकरी करत असाल तर नो प्रॉब्लेम, नाही घरात असाल तर तुमचे प्लस पॉईंट्स काय आहे, तुम्हाला आवड काय आहे, तुम्ही काय करू शकता, हे सगळं विचार करा. आणि किंवा नोकरी करत असाल तरी तेही, आणि आपण आपलं करिअर कसं बिल्ड करू ह्याच्याबद्दल पण विचार करा. आणि घर म्हटल्यावर पाहुण्यांचं येणं जाणं हे चाललेलंच असते. हां, त्यामुळे आपल्याला डिफरंट रोल्स पण प्ले करावे लागतात ॲज अ होस्ट. हां, त्यामुळे तर पण आपल्याला सगळं करायचं. कुठल्याही पाहुणे असू देत, आपल्याकडचे असू देत, नवऱ्याकडचे, ते एकच आहोत आपण, आता एक फॅमिली झालो आहे म्हणून. आणि हे सगळं करताना सेल्फ केअर तरी आपण घ्यायला पाहिजे. स्वतःची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि नो ओव्हर थिंकिंग, बिलकुल ओव्हर थिंकिंग करायचं नाही. असं केलं की कसं नाही, अहो व्यवस्थितपणे होत असते सगळं. आपण उगीच काहीतरी विचार करत बसतो. त्यामुळे ओव्हर थिंक करणं सोडून द्या. लोक काय म्हणतात सोडून द्या. आपण आपल्या कुटुंबाबद्दल, आपल्या मुलांबद्दल, आपल्या नवरेबद्दल विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक स्त्री हे करत असते. आता 2 दिवसापूर्वीच आपण वाचलं बघा, एक रशियन स्त्री गोकर्णाचे गुहेत सापडलेली होती आपल्या 2 मुलींसकट. 3 मुलींचं अभ्यासाचं टाइम टेबल होतं, तिचं ड्रॉइंगचं टाइम टेबल होतं, क्राफ्टचं टाइम टेबल होतं, ध्यानाचं टाइम टेबल होतं. म्हणजे ती एकटी त्या गुहेत राहून त्या मुलींची किती छान काळजी घेत होते. आणि ती गुहा म्हणजे तुम्ही बघितलात की ती अशी अगदी छोटंसं नाही, अगदी छान मोठं घर असल्यासारखंच आहे. समोर समुद्र दिसतो एका बाजूला. आणि तेही आत्तापर्यंत डॉक्टर बघितलेला नव्हता त्या मुलीने. आणि हेल्दी आहेत त्या मुली. म्हणजे आई म्हणून तिनं किती त्यांची काळजी घेतलेली होती. आता इलिगली राहते तर गोष्टी सोडून द्या, पण हर रोल ॲज अ मदर, एक आई म्हणून तिनं त्या दोन्ही मुलींची किती छानपैकी काळजी घेतली. याचं मला आश्चर्य वाटलं. तिचं टाइम टेबल वगैरे बघितलं मी. त्या मुलींचा अभ्यास, ड्रॉइंग, क्राफ्ट सगळं. आणि एवढ्या हेल्दी आहेत त्या मुली. आत्तापर्यंत ते डॉक्टरचं तोंडसुद्धा बघितलेलं नव्हतं. आत्ता परवा त्यांना तिथून उचलून नेल्यावर दवाखान्यात नेले तपासायला. तेवढं म्हणजे मला काय म्हणायचं, प्रत्येक स्त्रीला याची आवड असते. आपल्या मुलांकडे आपण लक्ष आणि करतही असतात नो डाऊट. पण कुठेही आपण आपल्याला जास्त महत्त्वाचं काम अमुक आहे, ऑफिसचं आहे किंवा तो आहे, हे आहे म्हणून दुर्लक्ष करता कामा नये. किंवा आपले आई वडील असतील तेव्हा वयस्कर, त्यांच्याकडे लक्ष द्यायला कुठल्याही गोष्टीसाठी. हे सगळं आपण, ही एक तारेवरची कसरत असते. गृहिणींना माहीतच आहे, मला काही जास्त सांगावं लागणार नाही. पण नवीन आता आई किंवा बायको होणाऱ्या मुलींसाठी आपण येत आहे सगळं करायला लागलो का नाही, आपोआप ही तारेवरची कसरत आपली व्यवस्थितपणे चालू होते. आणि आपणही आपलं जीवन छानपैकी सांभाळतो. नो डाऊट असं कधी कधी होते, तुम्हाला मोबाईलला सुद्धा हात लावायला वेळ मिळणार नाही किंवा पेपर वाचायला वेळ, असं घडू शकते एखाद दिवस. पण रोज काही असं घडत नाही. रोज आपल्याला भरपूर वेळ मिळत असतो. त्या वेळेचाही आपण भरपूर उपयोग करू शकतो. एखाद दिवस का घडते म्हणजे कोणी आजारी असेल, कोणी पाहुणे आलेले असेल, तुम्हाला कुठे जायचं असेल, त्यामुळे असं घडते एखाद दिवस. नाही म्हणत नाही मी, तुम्हाला मोबाईलला हात लावायला. म्हणजे आपण हे सगळं करताना आनंद आपल्याला मिळतो.
पण कित्येक वेळेला आपल्याला काही काही गोष्टी त्याग कराव्या लागतात, सोसावं लागते. हे सगळं आलं, पण त्याच्याबरोबर आपल्याला आनंद मिळते, प्रेम मिळते, विश्वास मिळतो. आणि हा आनंद का नाही, ॲज ए मदर किंवा ॲज ए वाईफ हे तुमचं तुम्ही काय एक्सपिरियन्स केल्यावर तुम्हाला कळेल काय असते म्हणून. खूप आपल्या मुलांना हवं असलेला करून देणे, त्यांना चांगले संस्कार लावणे, आपल्याला एवढा आनंद मिळतो, त्याच्यापेक्षा मोठा आनंद नाही या जगात. मला तर तुम्ही विचारलं तर अत्यंत आनंददायी क्षण म्हणजे आई होणं हा खूप आनंददायी क्षण आहे. पण त्या आनंदाबरोबर जबाबदाऱ्या पण येतात. जबाबदाऱ्या आपल्याला कोणी कुठेही शाळा कॉलेजेसमध्ये शिकवलेल्या नसतात, त्या आपल्या आपण शिकाव्या लागतात. त्या आपण शिकूया आणि आपलं जीवन सुंदर बनवूया. हॅव ए गुड डे.